Hello students, here we will see the next topic of 15th chapter, excretion and osmoregulation is urine formation. In last lecture we have studied structure of nephron. Here we will see the next topic, urine formation, or it is also called as mechanism of urine formation. Process of urine formation takes place in successive three steps. First, ultrafiltration or glomerular filtration. Second, selective reabsorption or tubular reabsorption. And third is tubular secretion. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण नेफ्रॉनचं स्ट्रक्चर बघितलं. या व्हिडिओ मध्ये आपण युरिन फॉर्मेशन किंवा मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन बघू. युरिन फॉर्मेशन ही जी प्रोसेस आहे ही 3 स्टेप मध्ये कंप्लीट होते. सक्सेसिव्ह 3 स्टेप्स होतात. पहिली स्टेप आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन किंवा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. सेकंड स्टेप आहे सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन किंवा ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन म्हणतात तिलाच. आणि थर्ड स्टेप आहे ट्युब्युलर सिक्रीशन. या 3 स्टेप मधून युरिन फॉर्मेशन मेकॅनिझम ही कंप्लीट होते. फर्स्ट स्टेप बघू आपण अल्ट्रा फिल्ट्रेशन और ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. Diameter of afferent arteriole is greater than that of efferent arteriole, and diameter of capillaries is still smaller than that of both arterioles. आपण मागच्याच लेक्चरला बघितलं स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन मध्ये ग्लोमेरुलस जो ॲफरंट आणि इफरंट आर्टिओलच्या कॅपिलरीज पासून तयार होतो. या कॅपिलरीच्या नेटवर्कलाच आपण ग्लोमेरुलस म्हणतो. हा ॲफरंट आर्टिओल याची डायमीटर मोठी असते इफरंट आर्टिओल पेक्षा, आणि या कॅपिलरीची डायमीटर तर आणखी छोटी असते, खूप कमी असते डायमीटर कॅपिलरीची या दोन ॲफरंट आणि इफरंट आर्टिओल पेक्षा. Due to such difference in diameter, blood flows in glomerulus with high pressure, and this pressure is called as glomerular hydrostatic pressure. Because of this difference in diameter, it causes hydrostatic pressure, and this is called as glomerular hydrostatic pressure, and it is near about 55 mmHg. It is also called as a GHP, means glomerular hydrostatic pressure. Afferent arterioleची डायमीटर जास्त आहे इफरंट पेक्षा, आणि कॅपिलरीची तर आणखी कमी आहे या दोन्ही afferent आणि efferent arteriole पेक्षा. या डिफरन्समुळे डायमीटर मध्ये असणाऱ्या डिफरन्समुळे इथे हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होतं. afferent arteriole म्हणजे या पाईपची डायमीटर मोठी आहे आणि इफरंट आर्टिओल या पाईपची या ब्लड वेसलची डायमीटर छोटी आहे. म्हणजे मोठ्या पाईप मधून छोट्या पाईप मध्ये जेव्हा ब्लड एंटर करेल साहजिक इथे काय तयार होतं, हायड्रोस्टॅटिक प्रेशर. दिस हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज कॉल्ड ॲज ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर. याच प्रेशरला काय म्हणतो आपण, ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर GHP, जे असतं जवळजवळ 55 mmHg. Glomerular hydrostatic pressure is opposable by osmotic pressure and capsular pressure. आपण बघितलेले फिजिक्स मध्ये प्रत्येक कोणताही फोर्स असेल, प्रेशर असेल, त्याला अपोज करणारा दुसरा प्रेशर असतो. तसंच इथे ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे इकडून, तर याला अपोज करणारा प्रेशर असतो ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजे आजूबाजूला ज्या सेल्स आहेत आणि बाहेरचं फ्लुइड आहे याच्यामध्ये सहज मॉलिक्यूल इकडून तिकडे ट्रान्सपोर्ट होत असतात, ज्याच्यामुळे सेलच्या मेम्ब्रेनवर ऑस्मोटिक प्रेशर तयार होतं. हे ऑस्मोटिक प्रेशर याला अपोज करतं. प्लस इथे फोर्सली फिल्ट्रेट आतमध्ये जातात या कॅप्सुलर स्पेस मध्ये. इथे तयार होतो कॅप्सुलर प्रेशर किंवा फिल्ट्रेट प्रेशर म्हणतात याला. हे दोघं मिळून ऑस्मोटिक प्रेशर आणि कॅप्सुलर प्रेशर दोघं मिळून या ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशरला अपोज करतात. ऑस्मोटिक प्रेशर इज near about 30 mmHg and capsular pressure is near about 15 mmHg. Means effective pressure is 55 mmHg and opposable pressure is 45 mmHg. 30 is
osmotic pressure and 15 is capsular pressure. Means apposable pressure is 45 mmHg. Means net effective pressure is near about only 10 mmHg. Here it is the values. Effective filtration pressure is equal to hydrostatic pressure in glomerulus, means glomerular hydrostatic pressure, which is there about 55 mmHg. It is opposable by osmotic pressure and capsular pressure. Osmotic pressure is 30 mmHg and capsular pressure is 15 mmHg. It oppose means it is minus from glomerular hydrostatic pressure, and it is only 10 mmHg is the true effective or net effective hydrostatic pressure. म्हणजे ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर असतं 55 mmHg आणि याला अपोज करणारा अपोजेबल प्रेशर असतो ऑस्मोटिक प्रेशर 30 mmHg आणि ते कॅप्सुलर प्रेशर असतो 15 mmHg. हे याच्यातून मायनस केलं आपण 55 मधून 45 तर राहतात किती फक्त 10 mmHg. मीन्स इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर और नेट फिल्ट्रेशन प्रेशर किती आहे 10 mmHg. Wall of capillaries are extremely thin and because of effect of this pressure it become more permeable to major component of blood, means major component of blood filtered through these capillaries except blood cells and proteins, means plasma without protein. Blood have two components, blood cells and plasma. Blood cells not filtered, only plasma is filtered, but plasma protein not filtered through these capillaries, means the plasma without protein oozes out through this capillary wall and enter into the capsular space through the glomerular slits. This plasma without protein called as glomerular filtrate, or it is also called as deproteinized plasma, or it is also called as primary urine. या ज्या कॅपिलरीज आहेत ग्लोमेरुलसच्या ह्या खूप जास्त थिन आहेत आणि इथे प्रेशर आहे त्याच्यामुळे आणखी परमेबिलिटी वाढते या कॅपिलरीजची आणि इथून मेजर कंपोनंट ब्लडचे फिल्टर होतात, बाहेर येतात, या कॅपिलरीज मधून मूव्ह आउट होतात. फक्त ब्लड सेल्स आणि प्रोटीन्स बाहेर येत नाही. ब्लडचे दोन कंपोनंट असतात, ब्लड सेल्स आणि प्लाझ्मा. ब्लड सेल्स तर इथे फिल्टर होणार नाही, म्हणजे प्लाझ्मा फिल्टर होतो, परंतु प्लाझ्माचे प्रोटीन्स पण फिल्टर होत नाही. म्हणजे प्लाझ्मा विदाउट प्रोटीन असा इथे फिल्टर होतो या कॅपिलरीज मधून, तो या युरिनरी स्पेस मध्ये एंटर करतो. कशाच्या थ्रू पण पाहिलेलं आहे, इनर जो वॉल आहे या रोमन्स कॅप्सूलचा हा पोडोसाइट्सने लाईन आहे. पोडोसाइट्सच्या मध्ये स्लिट्स आहेत ज्यांना आपण फिल्ट्रेशन स्लिट्स म्हणतो. याच्या थ्रू हे ग्लोमेरुलस मधून हे जे फिल्ट्रेट आहे हे कशामध्ये एंटर करतं, ह्या कॅप्सुलर स्पेस मध्ये. म्हणजे ब्लड जे फिल्टर झालं या कॅपिलरीज मधून ते इथे कॅप्सुलर स्पेस मध्ये, युरिनरी स्पेस मध्ये गोळा केलं जातात. कशातून आतमध्ये येतं ते या इनर लाइनिंग मध्ये पोडोसाइट्स नावाचे सेल्स आहेत, त्यांच्यामध्ये गॅप स्पेस आहे ज्याला म्हणतो आपण फिल्ट्रेशन स्लिट्स. त्याच्या थ्रू या स्पेस मध्ये, युरिनरी स्पेस मध्ये, कॅप्सुलर स्पेस मध्ये हे फिल्ट्रेट गोळा होतात. यालाच म्हणतो आपण ग्लोमेरुलर फिल्ट्रेट किंवा यालाच म्हणतो आपण डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा, कारण याच्यामध्ये प्लाझ्मा आहे परंतु प्रोटीन नाहीये म्हणून डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा म्हणतो. किंवा यालाच म्हणतो आपण प्रायमरी युरिन. इथे जे कलेक्ट झाला फिल्ट्रेशन नंतर युरिन त्याला म्हणतो आपण प्रायमरी युरिन. ते ऍक्च्युअली अजून युरिन नाहीये, तो फक्त प्रायमरी युरिन आहे, तो ब्लडचाच पार्ट आहे प्लाझ्मा. अबाउट 600 ml ऑफ ब्लड पासेस थ्रू किडनी per minute. About 600 ml of blood passes through kidney per minute. म्हणजे afferent arteriole मधून किती ब्लड पास होतं या ग्लोमेरुलसच्या थ्रू एका मिनिटाला दोन्ही किडनी मधून, तर 600 ml ब्लड पास होतं. परंतु
फिल्ट्रेट किती गोळा होतं, फिल्ट्रेशन फॉर्मेशनचा रेट किती आहे. अबाउट 125 ml ऑफ फिल्ट्रेट formed per minute means near about 18 liter of filtrate formed per day. जरी 600 ml ब्लड पास झालं ग्लोमेरुलसच्या थ्रू तरी सगळं फिल्टर होत नाही. फक्त किती फिल्टर होतं दोन्ही किडनी मधून 125 ml. 600 ml मधून फक्त 125 ml ब्लड फिल्टर होता. इथे गोळा होता कॅप्सुलार स्पेस मध्ये दोन्ही किडनीच्या जवळजवळ 2 मिलियन्स कॅप्सुलार स्पेस मध्ये हे फिल्ट्रेट गोळा होतं. किती 125 ml एका मिनिटाला, म्हणजे जवळजवळ एका दिवसाला 18 लिटर फिल्ट्रेट तयार होता. परंतु युरिन फॉर्मेशनचा रेट अगदी कमी आहे. हे जेवढं फिल्ट्रेट तयार झालं जवळजवळ 99% फिल्ट्रेट ऍब्सॉर्ब केलं जातं. युरिन किती तयार होतं इकडे तर एका मिनिटाला फक्त 1.25 ml, म्हणजे जवळजवळ 99% हा जो ग्लोमेरुलार फिल्ट्रेट आहे हा ऍब्सॉर्ब केला जातो. ज्यासाठी सेकंड स्टेप घडते जिला म्हणतात सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन. ग्लोमेरुलार फिल्ट्रेट कंटेन्स युरिया, अमाइनो ऍसिड, glucose, inorganic salts, pigments, vitamins, all components of plasma are present in this glomerular filtrate and its nature is alkaline. हा ग्लोमेरुलार फिल्ट्रेट जो इथे गोळा केला जातो हा अल्कलाइन असतो, बेसिक असतो. याच्यामध्ये नायट्रोजनस वेस्ट युरिया आहे, ग्लुकोज आहे, अमाइनो ऍसिड आहे, इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे, पिगमेंट्स आहेत, विटामिन्स आहेत, म्हणजे जवळजवळ प्लाझ्माचे सगळे कंपोनेंट्स याच्यामध्ये फिल्टर होतात. ग्लोमेरुलार फिल्ट्रेट पासेस इनटू द कॅप्सुलार स्पेस थ्रू दिस फिल्ट्रेशन स्लिट्स and it reach to PCT or proximal cannulated tubule. Then we will see the second step is selective reabsorption. PCT or proximal cannulated tubule is the place of selective reabsorption or tubular reabsorption. PCT is highly coiled, so glomerular filtrate pass into the PCT very slowly and absorption of substance takes place in PCT. Cells of PCT provided with microvilli means cuboidal epithelium with brush border. They have microvilli which increases area for absorption. This makes effective reabsorption process. Second step बघतो आपण selective reabsorption. ही घडते पीसीटी मध्ये. पीसीटी ही सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन ची जागा आहे. याच्यामध्ये घडतं सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन. पीसीटी ही हायली कॉइल्ड आहे, ज्याच्यामुळे इथे फिल्ट्रेट स्लोली पास होतं कॉइल्ड असल्यामुळे. आणि याचे जे सेल्स कॉल्युमनार इपिथेलियम किंवा क्युबॉइडल इपिथेलियम यांना मायक्रोविलायस आहेत, ज्याच्यामुळे याचा एरिया वाढतो सेल्सचा. या कारणामुळे इथे जास्त इफेक्टिव्हली ऍब्सॉर्प्शन घडतं, कारण एरिया जास्त आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त सबस्टन्स ऍब्सॉर्ब केले जातात पीसीटी मध्ये. पीसीटी सेल्स परफॉर्म ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह रिअब्सॉर्प्शन. ऍक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन मीन्स मेडिएटेड बाय एटीपी and passive reabsorption means simple diffusion, means a transport of molecule from high concentration to low concentration. या ज्या सेल्स आहेत पीसीटीच्या या मायक्रोविलायस तयार करतात, ज्याच्यामुळे जास्तीत जास्त ऍब्सॉर्प्शन होतात. आणि या सेल्स मध्ये दोन प्रकारे रिअब्सॉर्प्शन होतं, एक आहे ऍक्टिव्ह आणि एक आहे पॅसिव्ह. ऍक्टिव्ह म्हणजे एटीपी मेडिएटेड असतं आणि पॅसिव्ह म्हणजे सिंपल डिफ्युजन. किंवा ऍक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन म्हणजे अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, म्हणजे लो टू हाय, म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे घेऊन येणे, कारण ते खूप इसेन्शियल, खूप गरजेचे आहे. म्हणून लो कॉन्सन्ट्रेशन असलं तरी सुद्धा लो कडून हाय कडे एनर्जी लावून ते नेले जातात. त्याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट किंवा ऍक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन. आणि दुसरा टाइप असतो पॅसिव्ह रिअब्सॉर्प्शन, म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन, ज्याला आपण सिंपल डिफ्युजन असं म्हणतो. तर या दोन प्रकारे या पीसीटी मध्ये रिअब्सॉर्प्शन केलं जातं. सबस्टन्सेस विथ कन्सिडरेबल इम्पॉर्टन्स मीन्स हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस
such as glucose, amino acid, vitamin C, Ca++, Na+, K+, Cl-. These are high threshold substances which are absorbed actively by cells of PCT, and low threshold substances like water, sulfates and nitrates are absorbed passively. ब्लड येथे फिल्ट्रेट झाले, फिल्ट्रेट मध्ये इम्पॉर्टंट सबस्टन्स चालले बाहेर बॉडीच्या, ज्याच्यामध्ये ग्लुकोज आहे, अमायनो ऍसिड आहे, विटॅमिन्स आहेत, खूप सारे सबस्टन्स बाहेर चालले आहेत. ते परत काढून ब्लड मध्ये टाकण्याचं गरजेचं आहे. म्हणून दुसरी स्टेप घडते सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन, जी पीसीटी मध्ये होते. याच्यामध्ये दोन प्रकारचे सबस्टन्स असतात. एक असतात हाय थ्रेशोल्ड सबस्टन्स, म्हणजे जे खूप इम्पॉर्टंट आहेत बॉडीसाठी, हाय इम्पॉर्टन्स आहे, कन्सिडरेबल इम्पॉर्टन्स आहे त्या सबस्टन्सला, त्यांना आपण हाय थ्रेशोल्ड सबस्टन्स म्हणतो. लाईक ग्लुकोज, अमायनो ऍसिड, विटॅमिन सी, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, क्लोराइड. These are the high threshold substance which are absorbed actively. म्हणजे या फिल्ट्रेट मध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट असणारे सबस्टन्स आहेत, ज्यांना आपण हाय थ्रेशोल्ड सबस्टन्स म्हणतो, ते ऍक्टिव्हली ऍब्सॉर्ब होतात. आणि लो थ्रेशोल्ड सबस्टन्स लाईक वॉटर, सल्फेट, नायट्रेट हे पॅसिव्हली ऍब्सॉर्ब केले जातात पीसीटी मध्ये. जे दोन्ही प्रकारचं ऍब्सॉर्प्शन होतं, ऍक्टिव्ह ऍज वेल ऍज पॅसिव्ह. In this way, 99% of glomerular filtrate reabsorbed by PCT and DCT and put back into the blood. This peritubular capillary network, this red color efferent arteriole again form capillary network around PCT, DCT and Henle's loop called as peritubular capillary network. Means these cells absorb these substances from filtrate and put back into the blood. This process is called as selective reabsorption. म्हणजे जवळजवळ 99% सबस्टन्स ऍब्सॉर्ब केले जातात फिल्ट्रेट मधून आणि परत ब्लड मध्ये टाकून दिले जातात. इथे ब्लड कुठून आला तर हा जो इफ्रंट आर्टिओल आहे, हा इकडे आल्यानंतर परत कॅपिलरीचं नेटवर्क तयार करतो पीसीटी, डीसीटी आणि हेनलेज लूपच्या भोवती, ज्याला म्हणतो आपण पेरिटिब्युलर कॅपिलरी नेटवर्क. म्हणजेच थोडक्यात याच्या बाहेर ब्लड आहे, या सेल्स या फिल्ट्रेट मधून हे सबस्टन्स रिअब्सॉर्ब करतात आणि परत कशामध्ये टाकतात, या ब्लड मध्ये. याच प्रोसेसला म्हणतो आपण सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन. जवळजवळ 99% सबस्टन्स रिअब्सॉर्ब होतात या प्रोसेस मध्ये. Then third step is tubular secretion. Glomerular filtrate reach up to the DCT or distal convoluted tubule. DCT also surrounded by peritubular capillary network. Cells of DCT and collecting tubule absorb nitrogenous waste like creatinine and ions like K+ and H+ from blood and secrete into lumen of DCT and collecting duct. Last step बघूया आपण, थर्ड स्टेप ट्युब्युलर सिक्रेशन, जी होते डीसीटी मध्ये. या हेनलेज लूप मधून फिल्ट्रेट रीच होतं या डीसीटी पर्यंत, डिस्टल कन्व्होलेटेड ट्युब्यूल पर्यंत. हे सेल्स या डिस्टल कन्व्होलेटेड ट्युब्यूलच्या नेटवर्कने कवर्ड असतात, पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्कने सराउंड असतात या डीसीटी आणि कलेक्टिंग ट्युब्यूलच्या सेल्स. या सेल्स या ब्लड मधून बाहेरच्या जे वेस्ट चाललेले आहेत लाईक नायट्रोजनस वेस्ट, क्रिएटिनिन आणि आयन्स K+H+ सारखे, यांना ऍब्सॉर्ब करतात आणि कशा सिक्रीट केले जातात, हे या ल्युमेन मध्ये, डीसीटीच्या आणि कलेक्टिंग ट्युब्यूलच्या ल्युमेन मध्ये ब्लड मधून घ्यायचे आणि या ल्युमेन मध्ये सोडले जातात. याला म्हणतो आपण थर्ड स्टेपला ट्युब्युलर सिक्रेशन. कोणकोणते सबस्टन्स, नायट्रोजनस वेस्ट लाईक क्रिएटिनिन अँड आयन्स लाईक K+ अँड H+. H+ आयन्स सिक्रेट केला जातो या डीसीटी आणि कलेक्टिंग डक्ट मध्ये, ब्लड मधून सोडून दिला जातो या कलेक्टिंग डक्ट आणि डीसीटी मध्ये. काय मेंटेन करण्यासाठी, तर पीएच मेंटेन करण्यासाठी H+ आयन कॉन्सन्ट्रेशन ठरवतात ब्लडचं पीएच. मग हे पीएच मेंटेन करण्यासाठी, कमी जास्त करण्यासाठी H+ आयन्स याच्यामध्ये सोडून दिले जातात. याचे इम्पॉर्टंट रोल आहे ट्युब्युलर सिक्रेशनचा. कशामध्ये, ब्लडचा पीएच मेंटेन करण्यामध्ये.
आणि काही बोनी फिशेस आणि डेझर्ट अँफिबियन मध्ये हा ट्युब्युलर सिक्रेशन मोड आहे एक्सक्रीशनचा. इथे अशा प्रकारे 3 स्टेप मध्ये युरिन फॉर्मेशन होतं. पहिली स्टेप आहे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन किंवा अल्ट्रा फिल्ट्रेशन, दुसरी आहे सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन आणि तिसरी आहे ट्युब्युलर सिक्रेशन. या 3 स्टेप मधून फायनली बघितलं आपण काय तयार होता, युरिन तयार होता. इथे आपला हा पॉइंट संपतो. थँक्यू.